मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजे आपलं MSG. नाव तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल नाही का? पण हे नक्की आहे तरी काय? एक असं केमिकल ज्यावरून वर्षानुवर्ष वाद सुरू आहेत. काही जण म्हणतात की हे खूप धोकादायक आहे, तर काही जणांना वाटतं की ही फक्त पदार्थाची चव वाढवणारी एक साधी गोष्ट आहे. तर या स्रोतांच्या आधारे आपण यामागचं खरं सत्य काय आहे ते शोधून काढूया. तर प्रश्न अगदी सरळ आहे. MSG खरंच टाळण्यासारखं घातक केमिकल आहे की चव वाढवणारा एक गैरसमज असलेला पदार्थ? यापासून दूर राहावं की त्याचा बिनधास्त वापर करावा? चला, या संपूर्ण विश्लेषणात याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आता बघा, ही दोन चित्र MSG बद्दलच्या दोन अगदी वेगळ्या कल्पना दाखवत आहेत. एका बाजूला ते एक प्रयोगशाळेत तयार केलेलं कृत्रिम केमिकल वाटतं नाही का? आणि दुसऱ्या बाजूला तेच केमिकल आपल्या आवडत्या चविष्ट पदार्थांचा एक महत्वाचा भाग आहे. मग यातलं खरं काय? चला तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया. कोणत्याही निष्कर्षावर पोचण्याआधी हे MSG म्हणजे नेमकं काय आहे हे जरा वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेऊया. तर ही आहे त्याची शास्त्रीय ओळख, मोनोसोडियम ग्लुटामेट, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर MSG. याचं मुख्य काम काय? तर पदार्थाची चव वाढवणं. आणि म्हणूनच पॅक केलेल्या पदार्थांवर आपल्याला अनेकदा E621 हा कोड दिसतो. तो म्हणजे हेच. आणि गंमत म्हणजे MSG ची रचना खरं तर खूपच सोपी आहे. इथे बघा, यात फक्त दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे नैसर्गिकरित्या आढळणारं ग्लुटामिक ॲसिड आणि दुसरं म्हणजे आपल्या रोजच्या वापरातल्या मिठातला सोडियम. हे दोन घटक एकत्र आले की तयार होतं MSG. बघा किती सोपं आहे. आणि ही गोष्ट खरंच अनेकांना आश्चर्यचकित करते. MSGचा जो मूळ घटक आहे ना, ग्लुटामेट, तो पूर्णपणे कृत्रिम नाहीये. तो टोमॅटो, चीज, मशरूम अशा आपल्या अनेक आवडत्या आणि नैसर्गिक पदार्थांमध्ये आधीपासूनच असतो. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो आईच्या दुधातही नैसर्गिकरित्या आढळतो. बरं, पण MSGमुळे पदार्थ इतके चविष्ट का लागतात? काय जादू आहे यात? चला, यामागचं उमामी नावाचं रहस्य उलगडूया. आपल्या जिभेला साधारणपणे गोड, आंबट, खारट आणि कडू या 4 मुख्य चवी कळतात. पण तुम्हाला माहितीये का, एक 5वी चव पण आहे जिला उमामी म्हणतात. ही एक अशी भरदार मसालेदार चव आहे जी पदार्थाला एक वेगळीच खोली देते. आणि MSG काय करता? ते थेट आपल्या जिभेवरच्या ह्याच उमामी रिसेप्टर्सना सक्रिय करतं, ज्यामुळे आपल्याला कोणताही पदार्थ जास्त चविष्ट आणि एकदम रुचकर वाटू लागतो. तर मग याचे फायदे काय आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पदार्थाची चव तर वाढतेच, पण गंमत म्हणजे कमी मीठ वापरूनही चव छान लागते. एवढंच नाही तर कमी फॅट असलेले पदार्थही चविष्ट बनतात. आणि सगळ्यात मोठा मुद्दा, WHO आणि FDA सारख्या मोठ्या जागतिक संस्थांनी सुद्धा याला मर्यादित प्रमाणात वापरासाठी सुरक्षित मानले आहे. पण थांबा, जर हे इतकं फायदेशीर आहे आणि संस्थांनीही याला सुरक्षित म्हटलंय, तर मग याबद्दल इतकी भीती आणि इतका वाद का? चला, आता या सिंड्रोम नावाच्या वादामागचं सत्य काय आहे तेही जाणून घेऊया. साधारणपणे MSGचा वापर कुठे होतो? तर चायनीज पदार्थ, इन्स्टंट नूडल्स, चिप्स, सूप पावडर आणि अशा अनेक प्रकारच्या प्रक्रिया केलेल्या स्नॅक्स आणि फास्ट फूडमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आणि आरोग्याबद्दलची चिंता नेमकी याच संदर्भात निर्माण झाली. काही वर्षांपूर्वी ना, चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम नावाची एक संकल्पना खूप चर्चेत होती. यात असं म्हटलं जायचं की MSGमुळे डोकेदुखी, घाम येणे किंवा थकवा यांसारखी लक्षणं दिसतात. पण इथे खूप महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. आधुनिक संशोधनात असं दिसून आले की बहुतेक लोकांसाठी MSG सुरक्षित आहे आणि या लक्षणांचा थेट संबंध MSGशी आहे याचे कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. मग या भीतीवर एखादं ठोस उत्तर आहे का? तर हो, जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHOने एक सुरक्षित मर्यादा ठरवून दिली आहे. आणि ती आहे आपल्या शरीराच्या प्रत्येक 1 किलो वजनासाठी 30 मिलीग्रॅम. आता हे आकडे जरा सोपे करून पाहूया. समजा एखाद्या व्यक्तीचं वजन 60 किलो आहे, तर ती व्यक्ती दररोज 1800 मिलीग्रॅमपर्यंत MSG घेऊ शकते. ही एक सुरक्षित मर्यादा मानली जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, रोज जर जंक फूड खाल्लं तर ही मर्यादा अगदी सहज ओलांडली जाऊ शकते. तर आतापर्यंतची सगळी माहिती एकत्र केल्यावर आपण एका संतुलित निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो. कारण प्रमाण हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मग खरा धोका नेमका कुठे आहे? तो फक्त MSGमध्ये नाही, तर त्याच्या अतिसेवनामध्ये आहे. जरा विचार करा.
जास्त MSG असलेले पदार्थ खाल्ले की भूक अजून वाढते. मग प्रक्रिया केलेल्या पदार्थांची सवयच लागते आणि त्यातल्या अतिरिक्त सोडियममुळे रक्तदाब वाढण्याचा धोकाही असतो. म्हणजे हा एक दुष्टचक्र आहे. आणि हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. मर्यादित प्रमाणात सेवन केलं तर MSG बहुतेक लोकांसाठी सुरक्षित आहे. पण जर आपली रोजची जीवनशैलीच जंक फूडवर अवलंबून असेल तर खरी समस्या MSG नाही तर ती संपूर्ण जीवनशैली आहे. त्यामुळे खरा समतोल साधणं खूप महत्त्वाचं आहे. आणि शेवटी हे एक वाक्य जे सगळं काही सांगून जातं. केमिकल वाईट नाही, त्याचा अति आणि चुकीचा वापर वाईट आहे. खरंय नाही का? कोणतीही गोष्ट स्वतःहून चांगली किंवा वाईट नसते. तिचा वापर कसा आणि किती प्रमाणात केला जातो यावर सगळं काही अवलंबून असतं. मग ते MSG असो किंवा दुसरी कोणतीही गोष्ट. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही.